आपण दिव्यांगाच्या बाबतीत शासनाने GR प्रमाणे जे कायदे केलेत, या कायद्याच्या संदर्भात थोडीशी चर्चा करायला मी आपल्यासोबत आलेलो आहे. आपण दिव्यांग आहात माहिती घेतात, परंतु त्या खोलवर कोण जात नाही आणि आपल्याला कुठले अधिकार शासनाने दिलेत, कुठले अधिकार आपल्या कायद्याने दिलेत, या संदर्भात आपल्याला माहिती असतेच असं नाही. पण ज्यांना माहिती नसेल त्यांनी माझा हा पूर्ण व्हिडिओ पहा. जो पसंत पडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण सुरुवात करूया. आज प्रथमतः दिव्यांग जिथे काम करतो, ज्या कंपनीमध्ये काम करतो, त्या कंपनीच्या मॅनेजरपासून त्या कर्मचाऱ्यापर्यंत, शिपायापर्यंत कोणी जर दिव्यांग कर्मचाऱ्याची जर थट्टा किंवा त्यांना त्रास देण्याच्या उल्लेखाने किंवा त्यांना चिडवण्याच्या हेतूने जर त्याच्यावर जर कमेंट केल्या किंवा त्यांना जाणून बुजून ऑफिसमधून बाहेर जायला उशीर लागावा किंवा वेळेत तो घरी पोचू नये किंवा आपल्या कुठल्या अधिकाऱ्याच्या थ्रू त्याला काव बसावा किंवा त्याला चिडचिड व्हावी, अशा प्रकारचे जर कृत्य जर त्यानं केले तर त्याच्यावर कारवाई झाली असता कोर्टाकडून त्यांना प्रथम जर त्याचा गुन्हा असेल तर 10,000पर्यंत त्याला जुर्माना भरावा लागतो. आणि जर त्यांनी त्याच्यात ऐकून किंवा त्यांना समजावून सांगून किंवा एकदा पैसे भरून सुद्धा जर त्यांना जर अक्कल नाही आली तर त्याच्यानंतर कोर्ट त्यांना 1,00,000 रोख आणि 2 वर्षापर्यंत त्यांना शिक्षा करू शकते. आता याच्यामध्ये दुसरा जो भाग आहे दिव्यांगाचा, तर त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्या ह्याच्यामध्ये दिव्यांगाच्या बोगस सर्टिफिकेट काढून दिव्यांगाची नोकरी कमवणाऱ्या काही नालायक लोकांसाठी हा कायदा आहे. तर त्यामध्ये कोर्टाकडून त्यांना 1 वर्षाचा 1,00,000 रोख रक्कम आणि त्यांनासुद्धा 2,00,000पर्यंत त्यांना पेनॉल्टी भरावी लागते. या फी पेनॉल्टी त्यांना सिद्ध झाल्यानंतर भरायला लागते व त्यांना त्या कामावरून हात धुवावा लागतो किंवा त्यांना त्या कामातून त्यांना काढून टाकलं जातं आहे. याच्यामध्ये तिसरी अशी गोष्ट आपल्यामध्ये आहे की दिव्यांगांना जे आता याच्यामध्ये आहेत, आता मी तुम्हाला कलम सांगितलं नाही, तर आता पहिलं होतं ते 91 आता 91मध्ये एमध्ये जे आहे, तर एमध्ये काय आहे की दिव्यांगांना काम करताना त्यांना कमीपणा दाखवणे, नीचा दाखवणे किंवा भीती दाखवणे, अशा प्रकारचे जे कृत्य करतात तर त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी शासनाने हा 91मधील ए भाग हा कायदा त्यांनी पारित केला आहे. ज्या ह्याच्यानुसार जर कोण आपल्याला त्रास देत असेल तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. दुसरा बी आहे की विकलांग ज्या महिला आहेत, ह्या महिलांशी दुर्व्यवहार करणे किंवा त्यांना संकोच येईल अशा प्रकारचे कृत्य करणे किंवा त्यांच्या शारीरिक व्याधीवर टीका टिप्पणी करणे, अशा प्रकारचे जर गुन्हा केला असेल किंवा गुन्हा निदर्शनास येते तर त्यांच्यासाठी आपल्याला हा 91B हा कायदा त्याच्यासाठी उपलब्ध केला आहे. त्याच्यानुसार त्यांना शिक्षा होऊ शकते. 3 नंबर काम करणार आहे की जे दिव्यांग घरामध्ये राहतात, ज्यांना आई वडील सांभाळत किंवा कोणीही अशा घरामध्ये असतील की जर 1-2 जर माणसं जर व्यवस्थित सांभाळत असतील व दुसरी जर त्याला टॉर्चर करत असतील किंवा ते मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गुप्तांगाला, त्यांच्या महिलास्थित त्याच्या छातीला अशा प्रकारचे दुष्परिणामकारक आणि लज्जा उत्पन्नीला असे जर त्याने जर कृत्य केले तर त्याच्यावर सुद्धा शासनाने कठोर असा कायदा केलेला आहे. हा कठोर कायदा 91C आधारे आपल्याला बघितला येतो. त्याच्यामध्ये घरातले कुठलेही पाहुणे जर असतील किंवा नातेवाईक असतील, त्यांनी जर अशा प्रकारचं कृत्य केलं तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचा बडगा आपल्याला उगारता येतो, अशा कायद्यात नमूद आहे. 4 नंबरमध्ये असं आहे की मुले व मुली अशा प्रकारची कोणाची जरी तक्रार जर नाही घेतली तर वरच्या अधिकाऱ्याकडे जाऊन या तक्रारीचं आपण जर रिपोर्ट दिला तर तक्रार न घेणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा याचा जाब विचारला जातो व त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाते. अशा प्रकारचे जे आहे हे 91मधील C आहे. आता 4 जे आहे ते दिव्यांगांना आपल्याच घरामध्ये राहताना त्यांची
पूर्णपणे सांभाळ आणि त्यांच्या कपडे, त्यांचे लत्ते, त्यांचे आरोग्य, त्यांच्या या संदर्भात सगळं त्यांच्या गार्डियन्सनी करायला पाहिजे. गार्डियन्सनी जर कुठल्या प्रकारची कोताही केली, जर त्यांना व्यवस्थित नाही सांभाळ केला की त्यांच्याशी गैरव्यवहार केले, त्यांना मारहाण होत असेल किंवा सेक्शुअल असॉल्टमध्ये जर कुठं बसत असेल व कुणीही आपल्या आसपासच्या लोकांनी त्याच्याबद्दलची जर तक्रार दिली तर त्या पालकांनासुद्धा याचा जाब विचारला जातो व योग्य असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. अशा प्रकारचे जे काही आहेत, आता पूर्ण व्हिडिओ याच्यावर मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही, पण पुढल्या व्हिडिओमध्ये राहिलेली मी तुम्हाला माहिती देईन. आता या माहितीमध्ये जर तुम्हाला काही शंका असेल तर आपल्या कमेंटमध्ये लिहा आणि हाच आपला फेसबुक पेज आहे, याला फॉलो करा. म्हणजे वरचे ज्या वेळेला मी माझे व्हिडिओ प्रकाशित करतो त्यावेळेला प्रत्येक व्हिडिओ आपल्याला माहितीपरच मिळावेत व त्याचा फायदा तुम्ही स्वतःच्या जीवनासाठी व आपल्या आसपास असणाऱ्या दिव्यांगासाठी उपयोग करू शकाल. जय प्रहार, जय प्रहार, जय प्रहार. नमस्कार.